नमस्कार, मी सीमाच कॉर्नरमध्ये मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्री विशेष खुशखुशीत अशी कडाकणी कशी तयार करायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। आणि ही कडाकणी मी फक्त रव्यापासून तयार करणार आहे। वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कडाकणी तयार केली जाते। नवरात्री चालू आहे आणि नवरात्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी 7व्या, 8व्या किंवा 9व्या माळेला कडाकणी करण्याची पद्धत आहे आणि कडाकणी ही देवीला खूप प्रिय आहे। काही ठिकाणी गुळाच्या गुळ घालून गोड कडाकण्या केल्या जातात, तर आमच्या भागामध्ये मिठाच्या कडाकण्या केल्या जातात आणि काही ठिकाणी फक्त मैद्याची कडाकणी केली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रव्यापासून कडाकणी कशी तयार करायची ते पाहूया। कडाकणी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। त्यासाठी येथे मी एक मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। हा रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। येथे मी फक्त रव्याच्या कडाकण्या करणार आहे, त्यामुळे रवा घेतलेला आहे। तुम्ही येथे मैदा आणि रवा दोन्ही मिक्स सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर येथे मी एक छोटा चमचा साखर घेतलेली आहे। येथे तुम्ही साखरेऐवजी पिठी साखर सुद्धा वापरू शकता। त्यानंतर चिमूटभर हळद लागणार आहे, पाणी, चवीनुसार मीठ आणि येथे मी एक पळी तेल घेतलेला आहे। या तेलाचं मी कडकडीत असं मोहन तयार करून घेणार आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। आता आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी येथे मी एक ताट घेतलेला आहे। ताटामध्ये घेतलेला 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर रव्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर एकदम चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरली तरी चालेल। आणि हळद, मीठ आणि रवा एकत्र व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी कडकडीत तेलाचं मोहन करून घेतलेलं आहे, ते आपल्याला रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे। कडकडीत तेलाचं मोहन घातल्यानंतर आपल्याला हे मोहन रव्यामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। हे गरम असल्यामुळे हाताला चटके बसण्याची शक्यता असते, त्यामुळे अगोदर चमच्याने मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हाताने हे तेल आपल्याला व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। येथे मी तेलाचं मोहन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आणि ही साखर आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। येथे तुम्ही पिठी साखर सुद्धा वापरू शकता। हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। खूप सैलसर असा गोळा आपल्याला मळायचा नाही आणि पाणी एकदम थोडे थोडे करून घालायचे आहे। येथे मी अशा प्रकारे पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे। आता या गोळ्यावर थोडेसे तेल घालून आपल्याला हा गोळा परत एकदा मळून घ्यायचा आहे, म्हणजे गोळा मऊसर राहतो। इथे मी हा गोळा तेल घालून मळून घेतलेला आहे आणि गोळा वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हा पिठाचा गोळा आपल्याला 2 ते 3 तास भिजू द्यायचा आहे, त्यामुळे कडाकण्या एकदम खुसखुशीत होतात। येथे मी हा पिठाचा गोळा 2 ते 3 तास भिजवून घेतलेला आहे आणि यामधील रवा हा फुललेला आहे। आता पोळपाटाला परत थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे आणि हा जो पिठाचा गोळा आहे तो परत एकदा आपल्याला व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे। येथे मी हा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हाताला तेल लावून या पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे। आपण पुरीसाठी ज्या साईजचे गोळे तयार करतो त्याच साईजचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हा गोळा हातावर एकदम आपल्याला रगडून असा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे कडाकणी व्यवस्थित लाटता येते आणि त्याला चिरा सुद्धा पडत नाहीत। अशाच प्रकारे आपण काही गोळे तयार करून घेऊया। येथे मी काही गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण याच्या कडाकण्या तयार करून घेऊया। कडाकण्या तळण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचे आहे। आता आपण कडाकणी करूया। त्यासाठी येथे मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा तेलामध्ये थोडासा आपल्याला डीप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याची आपल्याला कडाकणी लाटायची आहे। कडाकणी लाटत असताना ती एकदम पातळ लाटायची आहे, त्यामुळे मग कडाकणी जास्त फुगत नाही आणि ती खुसखुशीत होते। त्यासाठी कडाकणी आपल्याला जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे। येथे मी अशा प्रकारे ही कडाकणी लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम पातळ अशी कडाकणी लाटलेली आहे।
येथे माझ्याकडे फिरकीचा चमचा आहे, त्याच्या मदतीने मी याच्या साईडच्या कडा कट करून घेणार आहे। तुम्ही हवी तर ही कडाकणी प्लेन सुद्धा ठेवू शकता। अशा प्रकारे आपण या कडाकणीच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घेऊया। साईडला निघलेले हे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे येथे आपली एकदम पातळसर अशी कडाकणी तयार झालेली आहे। आता या कडाकणीला आपल्याला बोटाच्या मदतीने होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे ही जी कडाकणी आहे ती तळल्यानंतर फुगणार नाही आणि होल पाडल्यामुळे आपल्याला यामध्ये दोरा घालता येतो आणि दोरा घालून आपल्याला हे देवीसमोर बांधायचे असते। त्याच्यामुळे अशा प्रकारे याला 5 होल करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी आपली कडाकणी तयार झालेली आहे आणि आता ही कडाकणी आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण कडाकण्या तयार करून घेऊया। अजून एक कडाकणी मी तुम्हाला तयार करून दाखवते। वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कडाकण्या तयार केल्या जातात। काही ठिकाणी गूळ घालून गोडाची कडाकणी असते, तर काही ठिकाणी तिखट कडाकणी सुद्धा असते आणि काही ठिकाणी गोड कडाकणी असते। पहिल्या कडाकणीला आपण जशा प्रकारे कट करून घेतलेलं होतं तसंच आपण या कडाकणीला सुद्धा कट करून घेणार आहोत आणि याला सुद्धा आपल्याला मध्ये होल करून घ्यायचे आहेत। आणि अशाच प्रकारे आपण कडाकण्या तयार करून घेऊया। येथे कडाकण्या तयार झालेल्या आहेत। कडाकण्या तळण्यासाठी येथे तेल मध्यम आचेवर गरम झालेलं आहे। तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही आणि मध्यम गॅसवरच आपल्याला कडाकण्या तळायच्या आहेत। आता तेलामध्ये कडाकणी सोडून घेऊया आणि ही कडाकणी आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायची आहे। कडाकणी आपल्याला खूप मोठ्या गॅसवर तळायची नाही। साखर घातल्यामुळे कडाकणीला पटकन लाल कलर येतो, त्यामुळे ती आपल्याला जास्त वेळ तळू द्यायची नाही। येथे मी अशा प्रकारे ही कडाकणी एकदम मंद गॅसवर तळून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कडाकणीला एकदम सुंदर असा कलर आलेला आहे। आता ही कडाकणी आपण काढून घेऊया। येथे मी कडाकणी तेलातून बाहेर काढून घेतलेली आहे आणि यामधील सर्व तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला राहिलेल्या सुद्धा कडाकण्या एकदम मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत। त्यामुळे कडाकण्या खुसखुशीत होतात आणि त्या खूप तेल सुद्धा पित नाहीत। येथे मी काही कडाकण्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या कडाकण्या खूप सुंदर झालेल्या आहेत। अजिबात सुद्धा तेलकट दिसत नाहीत आणि कडाकणी एकदम खुसखुशीत झालेली आहे। येथे आपली देवीच्या प्रसादासाठी रव्याची कडाकणी तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कडाकणी अजिबात सुद्धा तेलकट झालेली नाही। हाताला अजिबात सुद्धा तेल चिकटत नाही। आता यामधील एक कडाकणी मी तुम्हाला फोडून दाखवते। कडाकणी फोडल्यानंतर अजिबात सुद्धा हाताला तेल चिकटत नाही। येथे आपली नवरात्री स्पेशल देवीला दाखवण्याचा प्रसाद म्हणजेच कडाकणी, रव्याची कडाकणी ही तयार झालेली आहे आणि ही कडाकणीची रेसिपी खूप सोपी आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा ही रव्याची कडाकणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर आजची रेसिपी आवडली असेल तर सीमाज कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।